चला व्यासपीठासमोरून आपण गर्दी खाली करायची आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. बाबू ना नानू, बाबू अँड नानू ही जोडी आपण पाहतोय. चला बॉल आयोजक, आपण बॉल द्या प्लीज. देवा बघा, नवीन बॉल द्यायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती रोहित आचार्यला आपण पाहतोय. सेकंडवरती नानू, 9 सेकंडवरती बाबू. पहिल्या फेरीतील तिसरी लढत. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिलाच बॉल अतिशय वेगाने डिलिव्हर केलाय. डॉट बॉल, डॉट बॉलची सांगता. यावेळेस अजून एक डॉट बॉल. यावेळेस दिशा बघावी लागेल. दिशा करावा. पंचांचा इशारा. वाईड बॉल. अतिरिक्त धावेच्या मदतीने संघाचा अकाउंट मैदानाच्या आतमध्ये ओपन होतो. धापलकावरती टोटल 1. रोहित आचार्यचा हा बॉल खराब आपण पाहतोय. अजून एक चांगला चेंडू माध्यमातून एक धाव आली आहे. यावेळी सोडवला बॉल. बिगीर जरूर केला. डीप मधनं फिल्डर येत आहेत. झेल टिपलाय. फलंदाज बाद. चला देवा, या आपण इकडे. देवा, देवा या इकडं. या लगेच. बघा समोर न. चला देवा लवकर या, फास्ट.
तर याच दरम्यान आपण बघू शकाल अंबरनाथ गावचे आणबान शान कुमार पाटील यांचं शुभागमन. नानू परतलाय. नानूच्या बॅट बंद मोठे फटके आले नाही आहेत. स्वस्तामध्ये परतलाय मॅच मध्ये. विशाल न्यू बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये एंटर झाला. विशालला पहिलाच बॉल सुरेख फेकला विशाल साठी. रोहित ना एका षटकाचा खेळ संपला. धापलकावरती टोटल 1 गडी बाद 3. दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाजी मार्कवरती संकेत मोरे आला. अजून एक तेस्तर गोलंदाज जय बोले मॅगी 11चा आपण बघू शकाल मैदानाच्या आतमध्ये. यावेळी सोडवला बॉल हवेमध्ये. जवळपास क्षेत्ररक्षक कोणच नाहीये. 2 धावा इथे कंप्लीट केल्या जातात. 2 धावफलक पुढे जाईल 5 या आकड्यावरती. यावेळी चांगली फिल्डिंग डीप मधनं धावत येत असताना रवीची आपण पाहतोय चांगली फिल्डिंग झाली आहे. एकच धाव या बॉल वरती आली आहे. एका धाव्यानं धावफलक पुढे जाईल 6 या आकड्यावरती. यावेळी सोडवला बॉल हवेमध्ये. झेलची संधी आणि इथे झेल ड्रॉप. दुसरी धावेचा प्रयत्न नाहीये फक्त सिंगल. एकेरी धाव येते. धापलकावरती टोटल 7. दुसरं षटक मार्गस्थावरती. चांगली गोलंदाजी आतापर्यंत जय बोले मॅगी 11ची आपण पाहतोय. समोरच्या दिशेने फटका उडवलाय नोमॅन्स लँड मध्ये. ह्यावेळेस राकेशच्या डोक्यावरनं चेंडू फ्लाय झालाय. इथे 3 धावा तर कंप्लीट केल्या. 4थीचा प्रयत्न सुरू झालाय आणि इथे 4 धावा कंप्लीट. जबरदस्त रनिंग बिटवीन द विकेट. खराब क्रिकेट खराब फेकी आपण पाहतोय बघा. यावेळी चांगला बॉल. अप्रतिम चेंडू डॉट बॉल. धापलकावरती टोटल 11. पाऊस थांबलाय मात्र धावा येत नाहीयेत ऑर्डिनन्स साठी.
नानू लवकर बाद झाला. नानूकडनं अपेक्षा होत्या. अजून एक चांगला चेंडू. 2 षटकांचा खेळ संपलाय. धापलकावरती टोटल फक्त आणि फक्त 11. बॅटची कडा विकेटच्या मागे. बॉल ट्रॅव्हल करतो बॅक साईडला. मनीष कोलेकर आला बॉल वरती. बॉलची अडवणूक झाली आहे. इथे 2 धावा कंप्लीट केल्यात. रवी आपण पाहतो गोलंदाजी मार्क वरती. चांगला चेंडू. एकच धाव आली या बॉल वरती. एकापेक्षा जास्त नाहीये. स्ट्राईक हवी आहे. बाबूला इथनं फटकेबाजी करावी लागेल. बाबूने 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर कुमार पाटील यांच्याकडनं 1000चे इनाम. यावेळेस उडवला बॉल हवेमध्ये. उंची जास्त गाठली, लांबी कमी. झेलचा प्रयत्न पुष्कर करतोय मात्र प्रयत्न सुरेख राहिला. 2 धावा या बॉल वरती येत आहेत. दोनच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. 16 या आकड्यावरती. आडवा बाटना लॉक केलाय. डीप मध्ये फिल्डर पुन्हा एकदा पुष्कर इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. एकच धाव आली या बॉल वरती. चांगली फिल्डिंग. एका धावेनं धावफलक पुढे जाईल. 17 या आकड्यावरती. चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळते. जय बोले मॅगी 11 वर्सेस ऑर्डनन्स 11. बॅटची कडा घेतली. वेगानं हा चेंडू डिलिव्हर केलाय. एकच धाव या बॉल वरती आली. एकापेक्षा जास्त नाहीये. एकेरी दुहेरीनं वाटचाल करतोय ऑर्डनन्स 11 हा संघ. धापलकावरती टोटल 18. या षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे. चांगला बॉल. अप्रतिम चेंडू. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि 3 षटकाच्या समाप्तीनंतर धापलकावरती टोटल 1 गडी बाद 18. पहिला चेंडू सुरेख फेकलाय. गोलंदाज राकेशला डॉट बॉल आलाय. धावा येत नाहीयेत. पावसाचं आगमन आपण पाहतोय. यावेळी चांगला चेंडू. अजून एक चांगला चेंडू. बॉल पडल्यानंतर अतिरिक्त गती प्राप्त करतोय. पंचांचा इशारा लेग बाईट. सचिन सर आपण बघू शकाल मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. मॅन फ्रॉम पडलेगाव. त्यानंतर स्क्वेअर लेग पंच आपण पाहतोय संजय बाणे सर मॅन फ्रॉम अडेवली. हे 2 ऑफिशियल्स पंच आजच्या स्पर्धेसाठी लाभलेत. बॉल पडल्यानंतर डीप राहिला. आणखीन एक डॉट बॉल. खराब क्रिकेट. पूर्णपणे बांधून ठेवलंय.
यावेळी सोडवला बॉल पुन्हा एकदा हवेत, उंची जास्त गाठली आहे आणि इथे झेल ड्रॉप रोहित कडनं झाली आहे मिस्टेक. एका सत्राचा खेळ संपला. दापलकावरती टोटल 21 जिंकण्यासाठी 22 धाब्याची गरज. यापुढील मॅच जय बोले अंबरनाथ गाव वर्सेस सायलेक्स 11 दोन्ही टीमचे कॅप्टन. या आपण चला ऑर्डनन्स आपण लगेचच फिल्डिंग सजून घ्यायची आहे. चला ऑर्डनन्स पंच आपण देखील सक्त ताकीद द्यायची आहे. चला लगेच फिल्डिंग सजून घ्या ऑर्डनन्स. यापुढील मॅच असेल जय बोले अंबरनाथ गाव वर्सेस सायलेक्स 11. चला सायलेक्स कॅप्टन पाठवा टॉस साठी.
चला पंच सामना सुरू करायचा आहे. 22 धावेचा टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. मनीष कोलेकरचा विकेट कोणत्याही गोलंदाजानं जर कॅरी केला तर त्याला 500चं इनाम कुमार पाटील यांच्याकडनं. चला पंच सामना सुरू करायचा आहे. ऑन स्ट्राइक मॅगीला आपण पाहतो 9 सेकंड वरती. पांड्याला आपण पाहतोय. अनंत वाघ आणि मनीष कोलेकरची जोडी. पहिलाच बॉल सरळ रेषेमध्ये फक्त दिशा दिली आहे. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. दमदार षटकार क्लास आपण पाहतोय मॅगीचा. पहिल्याच बॉल वरती फक्त दिशा दिली आहे. हलक्या हातानं हा बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. षटकार षटकार. चला सायलेक्स 11. चला सायलेक्स 11. चला सायलेक्स 11 कॅप्टन या टॉस साठी. रामूचा वापर केला आपण बघू शकाल दुसऱ्या षटकामध्ये. दिशा बघावी लागेल. यस बॅटकट आहे. मॅगीनं सुद्धा कळवलं की हा चेंडू बॅटला स्पर्श झालाय. एकच धाव आली या बॉल वरती. आता जिंकण्यासाठी 2 धावेची गरज. जर विकेट कॅरी केला रामूनं तर 1000चं कॅश प्राइज दिलं जाईल. हा बॉल चांगला. मनीष कोलेकरचा विकेट इथं संपादन केला तर 1000चं कॅश प्राइज कुमार पाटील यांच्याकडनं दिलं जाईल. यावेळेस टॅपिंग क्रिकेट अंडरम बॉक्स स्टाईल हा फटका खेळून काढला. 1 धाव आली आहे. चला सायलेक्स 11 आपण टॉस साठी या लगेच. यावेळेस उडवला बॉल. सामना फिनिश. मॅगीच्या बॅटमधनं हा दमदार फटका. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्यानं अप्रतिम षटक फेकलं. फक्त एकच धाव खर्च केली आणि एका फलंदाजाला बाद केला. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित आचार्य ठरलाय. कुमार पाटील यांच्या शुभ हस्ते या मॅचचा मॅन ऑफ द मॅच दिला जाईल. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच रोहित आचार्य ठरलाय. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. एक अतिरिक्त धाव आली आहे फक्त वाईटच्या माध्यमातून. काय गोलंदाजी केली रोहितनं. या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ठरलाय. कुमार पाटील यांच्या शुभ हस्ते तो अवॉर्ड त्याला दिला जातोय.